श्रीपते करुणानिधे भवतारक शुभदायक दुःखनाशक मुक्तिदायक भक्तरक्षक तत्परा कलिकृतं मम दोषसञ्चयं सत्वरं हरपावना कल्किदेव पदाम्बुजं तव सन्ततं समुपाश्रये। कृतयतापनिवारकाश्रित भक्त शान्तिप्रदायक सकलशक्तिनिधान सद्गुणभूषिता प्रिय श्रीहरे कलिकृतं मम दोषसञ्चयं सत्वरं हरपावना। सर्वांना नमस्ते. जय श्री अम्मा भगवान. श्री भगवानांच्या मुक्ती मोक्षा क्लासच्या ट्रान्सलेशन करिता तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण सर्वप्रथम प्रार्थना करून सुरुवात करूया. हात जोडून भगवानांचे स्मरण करून मूलमंत्र जप करूया. ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः। ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः। ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः। श्री कल्की भगवते नमः। ओम। आता पहिला प्रश्न बघूया. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. आमच्या कुटुंबातील प्रत्येक जण आध्यात्मिक मार्गावर वेगवेगळ्या टप्प्यावर आहे. आपण सर्व एकच अस्तित्व आहोत या शिकवणीच्या प्रकाशात जर आमच्यापैकी एखाद्याला तुमच्याकडून भक्ती, शरणागती, मुक्ती यासारख्या परमवरदानांचा आशीर्वाद मिळाला तर त्याचा लाभ कुटुंबातील सर्व सदस्यांना होऊ शकतो का? खूप खूप धन्यवाद प्रिय श्री भगवान. आता श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. हो, ते शक्य आहे आणि ते अशाच प्रकारे घडेल. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. श्री भगवानाच्या शिकवणीनुसार जर तुम्ही महिलांचा आदर केला तर तुम्हाला माझी कृपा त्वरित प्राप्त होईल. कृपया ही शिकवणी प्रत्यक्ष जीवनात कशी उतरवायची ते सांगाल का? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे आता उत्तर ऐकूया. मी आत्ता याचे सविस्तर स्पष्टीकरण देऊ शकत नाही, पण तुम्ही ते प्रत्यक्षात करून पाहू शकता. जसे जसे
तुम्ही स्त्रियांचा आदर करायला शिकाल तसे तसे तुमच्यामध्ये, विशेषतः तुमच्या मेंदूमध्ये काही बदल घडते. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी प्राप्त होतील. ज्या स्त्रियांचा तिरस्कार करत असाल किंवा त्यांच्याशी जोडले जाऊ शकत नसाल, म्हणजेच त्यांच्याशी संबंध निर्माण करू शकत नसाल, तर मिळणार नाही. पण जर तुम्ही तुमच्या जीवनातील स्त्रियांना स्वीकारले आणि त्यांचा आदर केला, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमचा मेंदू वेगळ्या पद्धतीने कार्य करू लागेल. अनेक प्रकारांचे अंतर्गत डाउनलोड्स होतील जे तुमचे जीवन बदलू शकतात. पण अनेक लोकांना हे कठीण वाटते, विशेषतः कारण संस्कृतीने तुम्हाला असे घडवले आहे की तुम्हीच श्रेष्ठ आणि प्रमुख आहात आणि स्त्रीने तुमच्या अधीन राहिले पाहिजे असे मानले जाते. हे तुम्ही चुकीचे करत आहात. खरं तर प्राचीन काळात देव पुरुष नव्हता, महिला होती, देवी होती आणि स्त्रियांचा आदर केला जात होता. नंतर मध्य एशियातील काही गटांनी देवीच्या उपासनेचा नाश करण्यास सुरुवात केली, कारण त्यांना स्त्रियांना दुय्यम स्थान द्यायचे होते आणि देव पुरुष झाला नाही तर स्त्रियांना कमी लेखणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी देवीची उपासना दडपून टाकली. खरं तर ख्रिश्चन किंवा ज्यू म्हणजेच ज्यूइश धर्मातील यहवे देवीची पत्नी होती आणि तिची मूर्तीही होती. पण ती मूर्ती तोडून मुख्य मूर्तीखाली पुरण्यात आली. अशा प्रकारे संपूर्ण जगभर स्त्रियांचे दमन करण्यात आले. मूळ संकल्पना ही देवीचीच होती. देवाची कल्पना निसर्गातून निर्माण झाली होती. ती देवी होती, देव नव्हता. त्यामुळे देवीलाही दमन करण्यात आले, म्हणजे दाबवण्यात आले आणि स्त्रियांनाही दाबवण्यात आले आणि त्याची किंमत मानव जातीला मोजावी लागली. जर असे झाले नसते तर आजची युद्धे आणि भयानक आपत्ती उद्भवल्या नसत्या. पण नंतर हे सर्व बदलले गेले. पुरुष अहंकाराला वर्चस्व गाजवायचे होते कारण तो शारीरिकदृष्ट्या अधिक शक्तिशाली होता. तेव्हा त्या काळात स्त्रियाही खूप सक्षम होत्या. तरी पुरुष अधिक शक्तिशाली असल्याने त्यांना स्त्रियांवर राज्य करायचे होते आणि तेच घडले. जर तुम्ही हा दृष्टिकोन बदललात तर तुमची स्थिती पूर्णपणे बदलून जाईल. जर तुम्ही तुमच्या आईला, मुलीला आणि पत्नीला आदर करून त्यांच्यावर प्रेम केले तर गोष्टी बदलू लागतील. हे मेंदूमध्ये कसे घडते ते आपण दुसऱ्या वेळी पाहू, पण तुम्ही ते करून पहा आणि त्याचा परिणाम अनुभव करा. मात्र ते खरे असले पाहिजे, नुसते नाटक नसावे. ते मनापासून आणि प्रामाणिकपणे तुमच्याकडून यायला हवे. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. मागील दर्शनात श्री भगवान पीक स्टेट एक उपाय म्हणून सांगत होते. कृपया पीक स्टेट म्हणजे नेमके काय आहे आणि या स्थितीत व्यक्तीला काय अनुभव येतो हे सांगाल का? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. हे समजावून सांगण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्वांटम फिजिक्स समजून घ्यावे लागेल. ते योग्य प्रकारे समजले पाहिजे. बरेच लोक ते चुकीच्या पद्धतीने समजतात. क्वांटम फिजिक्स अतिशय सखोल पातळीवर योग्य प्रकारे समजले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला मेंदू देखील अतिशय सखोल पातळीवर समजून घ्यावा लागेल. तेव्हा मी तुम्हाला पीक स्टेट म्हणजे काय आहे ते समजावून सांगू शकतो. पण ते समजण्याकरिता काही तास लागतील
आणि खूप संयम लागेल. कदाचित तुमच्याकडे तेवढा संयम नसेल. ते एखाद्या विद्यापीठातील वर्गात बसल्यासारखे असेल. मला प्रथम ते समजावून सांगावे लागेल आणि नंतर अध्यात्म त्यात जोडावे लागेल. त्यामुळे ते आपण दुसऱ्या दिवशी पाहू. थोडक्यात पीक स्टेट म्हणजे मेंदू शांत होण्याची स्थिती. मेंदू शांत झाल्यावर तुम्ही ज्या विषयावर विचार करत असता किंवा काम करत असता त्या संबंधी डाउनलोड होते. एक दुसरे लोक आहे आणि त्या लोकात देवता आहेत. तिथूनच तुमच्यामध्ये डाउनलोड होते. तुम्हाला संपूर्ण गोष्ट दिसते. असे नाही की तुम्ही विचार करून तिथे पोहोचता. तुम्ही ते फक्त पाहता. त्यानंतर तुम्ही त्यावर काम करता, ते समजून घेण्याचा प्रयत्न करता. पण संपूर्ण गोष्ट एका क्षणात समोर येते. आता रामानुजमचे उदाहरण घेऊया. रामानुजम झोपेत असताना अनेकदा पीक स्टेटमध्ये जात असे. त्याला दुसऱ्या लोकातून डाउनलोड मिळत असे. त्याची देवता नामगिरी देवी होती. नामगिरी देवीने त्याच्या स्वप्नात संपूर्ण गणित दिले. ते सहजपणे आले. असे नाही की त्यांनी ते गणित विचार करून शोधले. आजही ते गणित पूर्णपणे समजले गेलेले नाही. जगभरातील विद्यापीठे अजूनही रामानुजमचे गणित समजून घेण्यात प्रयत्न करत आहे. त्यातील थोडे समजले आहे, पण पूर्ण नाही. रामानुजन स्वतःही पूर्ण समजू शकले नाहीत, कारण ते नामगिरी देवीकडून आलेले डाउनलोड होते. त्यांचा मेंदू शांत असल्यामुळे ते दुसऱ्या लोकातून आले. काही क्षण पुरेसे असतात आणि मग डाउनलोड होते, म्हणजे मेंदू पूर्ण शांत अवस्थेत जाणे. हे मला तुम्हाला सविस्तर समजावून सांगावे लागेल, पण आता ते शक्य नाही. मेंदू शांत होणे विविध मार्गाने साध्य करता येते आणि रामानुजम महान भक्तही होते. शरणागती म्हणजे मेंदू शांत होणे, कारण तेव्हाच डाउनलोड शक्य होते. मेंदू सक्रिय असेल तर डाउनलोड होणे शक्य नाही. त्यामुळे ते दुसऱ्या लोकातून येते. ते डाउनलोड केले जाते. अशाच प्रकारे त्यांना डाउनलोड मिळाले. उदाहरणार्थ आईन्स्टाईन देखील एक मिस्टिक म्हणजे रहस्यवादी होते. ते फार थोड्या लोकांना माहीत आहे. त्यावेळी त्यांच्या समोर प्रकाशाच्या वेगाचा प्रश्न होता. त्यांच्याकडे मन शांत करून पीक स्टेटमध्ये जाण्याची क्षमता होती. तसे होताच संपूर्ण उत्तर एका क्षणात त्यांच्याकडे आले. असे नाही की त्यांनी विचार करून शोध लावला. नाही, संपूर्ण कल्पना एका क्षणात आली आणि मग त्यांनी त्यावर काम केले. ते उत्तम गणितज्ञही होते. त्यामुळे त्यांनी त्या आवश्यक पुरावे सिद्ध केले. पण प्रकाशाविषयाची मूळ कल्पना ही एक डाउनलोड होती. न्यूटन झाडाखाली बसले होते आणि सफरचंद खाली पडले. न्यूटन देखील एक मिस्टिक होते, एक रहस्यवादी होते. ते एका विशेष स्थितीत गेले आणि काही क्षण पुरेसे ठरले आणि एका क्षणात गुरुत्वाकर्षणाचे रहस्य त्यांच्या समोर उघड झाले. नंतर गणितज्ञ म्हणून त्यांनी त्यावर काम केले आणि जगाला आवश्यक पुरावे दिले. एकदा न्यूटन एका बैठकीत गेले होते. तिथे ग्रहांच्या गतीबद्दल प्रश्न विचारले गेले. त्यावेळी त्यांच्याकडे त्याचे उत्तर नव्हते. मग ते घरी गेले. घरी गेल्यावर ते पीक स्टेटमध्ये गेले आणि त्यांचे मन शांत झाले आणि एका क्षणात डिफरन्शियल कॅल्क्युलस त्यांच्याकडे डाउनलोड झाले. दुसऱ्या दिवशी ते परत आले आणि त्यांनी उत्तर दिले. हे उत्तर डिफरन्शियल कॅल्क्युलसच्या माध्यमातून होते. आजही विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन डिफरन्शियल कॅल्क्युलस शिकताना संघर्ष करतात. पण न्यूटन घरी गेले आणि काही क्षणात
संपूर्ण डिफरन्शियल कॅल्क्युलस त्यांच्यासमोर आले. हे कष्टाने मिळाले नाही, ते डाउनलोड झाले होते. ते आध्यात्मिक व्यक्ती देखील होते हे अनेकांना माहीत नाही. तुम्ही शकुंतला देवी आणि अशा इतर लोकांबद्दल ऐकले असेल. काही लहान मुले अतिशय वेगाने गणित करतात. ते इतक्या मोठ्या संख्याने गणित करतात की संगणकालाही मागे टाकतात. याचे साधे कारण म्हणजे त्यांचे पूर्ण लक्ष त्या विषयावर असते. त्यांना त्याची तीव्र आवड असते आणि त्यांचा मेंदू त्यासाठी अनुरूप झाला असतो. प्रश्न विचारताच ते एका क्षणासाठी पीक स्टेटमध्ये जातात आणि उत्तर त्यांच्या समोर क्षणात समोर येते. ते विचार करतात असे नाही. तुम्हाला वाटेल हे अशक्य आहे, कारण मेंदू इतक्या वेगाने विचार करू शकत नाही. अशा प्रकारे उत्तर निर्माण करणे अशक्य आहे. उत्तर त्यांच्या समोर येते आणि जे त्यांना दिसते तेच ते सांगतात. तुम्हाला वाटतं की त्यांनी विचार करून उत्तर दिलं. नाही, त्यांनी काहीही विचार केलेला नसतो. ते एका क्षणातील झलक असते. त्याचप्रमाणे महान संगीतकारांनाही उत्कृष्ट रचना एका क्षणात प्राप्त होतात. ते पीक स्टेटमध्ये जातात आणि रचना त्यांच्याकडे एका क्षणात येते. तुम्ही बिथोवन बद्दल ऐकले असेल. एकदा ते आपल्या घरात बसले होते. बाहेर एक भाऊ आणि बहीण काही गाणे गात होते. कदाचित ते रडतही होते. घरात असूनही बिथोवनला त्यांची भावना जाणवली. महान लोक तेच असतात जे पीक स्टेटमध्ये जाऊन डाउनलोड प्राप्त करतात. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल करुणा निर्माण झाली आणि त्याच वेळी मूनलाइट सोनाटा चे डाउनलोड त्यांना प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी त्या संगीताची रचना केली. ती संपूर्ण रचना एक डाउनलोड होती. त्यानंतर त्यांनी आपले वाद्य वाजवले. ते बाहेर असलेल्या त्या दोघांसाठी वाजवत होते आणि प्रेक्षकांसाठी नाही. बहुधा ते अंध भाऊ आणि बहीण होते. त्यांनी संगीत वाजवले आणि त्यांनी ते ऐकले. ते रडत रडत त्याच्या घरी आले आणि त्यांना भेटले. त्यांना म्हणाले, बिथोवन. त्या संगीतावरून त्यांनी ओळखले की ते बिथोवनच होते. म्हणूनच त्या रचनेला मूनलाइट सोनाटा म्हणतात आणि ते खूप जगप्रसिद्ध आहे. ती रचना जगभर अनेक ठिकाणी सादर केली जाते. ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हे एक डाउनलोड होते. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात महान व्हायचे असेल तर तुमचा मेंदू शांत होण्याच्या स्थितीत जात असला पाहिजे. हे विविध मार्गांनी साध्य करता येते. मेंदू शांत झाला पाहिजे आणि तो शांत झाल्यावर डाउनलोड होते. ते डाउनलोड गणित असो, भौतिकशास्त्र असो किंवा रसायनशास्त्र किंवा संगीत, नृत्य आणि चित्रकला असो. तुम्ही फक्त मनाप्रमाणे चित्र काढत नसता. कधी कधी डाउनलोड होते आणि लगेच चित्र निर्माण होते. ते या जगातून नाही तर दुसऱ्या लोकातून आलेले डाउनलोड असते. आपण चक्र आणि इतर अनेक गोष्टी पाहतो. जे मूळ होते ते दुसऱ्या लोकातून डाउनलोड झालेले होते. मी चक्रांविषयी जास्ती बोलत नाही, कारण ते अत्यंत शक्तिशाली आहेत. वेद हे देवी प्रकटीकरणच आहेत. ऋषींनी त्यांचा विचार करून निर्माण केलेले नाही. ते फक्त शांत बसले आणि त्यांचे मन शांत झाले. ते ध्यानात होते आणि त्यांचा मेंदू शांत झाला होता. ते एक डाउनलोड होते. वेद सुद्धा डाउनलोड झाले आहेत आणि त्यांनी तेच पुढे उच्चारले. ते जे म्हणत होते ते डाउनलोड झालेले ज्ञान होते. ते डाउनलोड झालेलेच ज्ञान ते सांगत होते आणि हजारो वर्षापासून ते पुढे चालू आहे.
जरी त्याचा खरा अर्थ बऱ्याच प्रमाणात हरवला असला तरी. कारण ते ऋषी आता नाहीत, त्यामुळे बरेच ज्ञान हरवले आहे. त्यामुळे कोणतीही महान गोष्ट घडण्यासाठी डाउनलोड आवश्यक आहे. आता आपण येथे काय करत आहोत? आमच्या सर्व कार्यक्रमांद्वारे आणि प्रक्रियांद्वारे आम्ही तुम्हाला त्या पीक स्टेटमध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या पीक स्टेटमध्ये तुम्ही नेहमी दुसऱ्या लोकाशी जोडले जातात. त्या दुसऱ्या लोकात विविध देवता आणि शक्ती आहेत. गणितासाठी एक देवता आहे. उदाहरणार्थ बुद्धिबळासाठी तमिळनाडूमध्ये सदुरंगी शिव आलयम आहे. बुद्धिबळासाठी संबंधित अशी एक देवता तिथे आहे. तुम्ही त्यांच्याशी जोडले गेलात तर बुद्धिबळाचे ज्ञान डाउनलोड होऊ शकते. अशा अनेक प्रकारचे डाउनलोड शक्य आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शास्त्रासाठी तुम्ही धनवंतरीशी जोडू शकता आणि तुम्हाला वैद्यकीय ज्ञानाचे डाउनलोड मिळू शकते. अशा प्रकारे सर्व प्रकारचे डाउनलोड्स शक्य आहे. सर्व क्षेत्रातील प्रतिभाशाली व्यक्तींना याची जाणीव असेलच असे नाही, पण काही क्षण असे असतात जेव्हा डाउनलोड होते. समजा तुम्ही बुद्धिबळातील एखाद्या समस्येत अडकले असाल आणि अचानक उत्तर एका क्षणात समोर येते. तुम्हाला एक मोठी अंतर्दृष्टी मिळते. ते एक डाउनलोड असते आणि मग ते विजय मिळवतात. आमच्या कार्यात असे 2 महान बुद्धिबळ प्रतिभाशाली मुले आहेत. त्यापैकी एक म्हणजे प्रज्ञानंद. त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. गेल्या आठवड्यात तो दूरदर्शनवर झळकत होता. त्याची बहीण देखील अत्यंत प्रतिभाशाली आहे. कदाचित त्यांनाही याची पूर्ण जाणीव नसेल. जेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने ब्रेकथ्रू मिळतो तेव्हा ते डाउनलोड असते. जर हे डाउनलोड सतत चालू राहिले तर त्यांना हरवणे अशक्य होईल. पण ज्या दिवशी डाउनलोड होत नाही त्या दिवशी ते पराभूतही होऊ शकतात. त्यामुळे डाउनलोड हीच मुख्य गोष्ट आहे. आता येथे आम्ही तुम्हाला पीक स्टेटसाठी तयार करत आहोत आणि त्यानंतर डाउनलोडसाठीही तयार करत आहोत. तुम्ही कोणाला भेटणार आहात? तुम्ही आम्हा भगवानांना भेटणार आहात. जसं धनवंतरीला भेटल्यावर वैद्यकीय ज्ञानाचे वरदान मिळते, तसेच आम्हाला भेटल्यावर तुम्हाला आम्ही मुक्ती प्रदान करू. मुक्ती हेच त्यावेळी डाउनलोड असेल. त्यामुळे तुम्ही ज्या देवतेची उपासना करता त्या प्रकारचे डाउनलोड तुम्हाला मिळते. आम्ही मुक्तीचे तज्ज्ञ आहोत. शतकानुशतके आमची एकमेव तीव्र इच्छा म्हणजे मुक्ती आहे आणि आम्ही मुक्तीचे डाउनलोड करतो. हाच पीक स्टेटचा मूलभूत अर्थ आहे. हे सर्व त्यासाठीच तयारी आहे. समजा तुम्हाला वैद्यकीय डाउनलोड हवे असेल तर तुम्हाला वैद्यशास्त्राचे काही ज्ञान असले पाहिजे. अन्यथा तुम्हाला ते डाउनलोड समजणार नाही. कारण रामानुजमला सुद्धा गणितज्ञ असूनही त्याला सर्व काही पूर्णपणे समजले नव्हते. त्याचप्रमाणे मुक्ती समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड स्वीकारण्यास तयार करत आहोत. तसेच डाउनलोड होण्यासाठी तुम्हाला पीक स्टेटमध्ये नेले पाहिजे. जेव्हा ते घडते तेव्हा डाउनलोड तुम्हाला दिले जाते असे आम्ही म्हणतो. तुम्ही 1000 वर्ष उलटे उभे राहिलात तरी ते स्वतःहून साध्य होणार नाही. तुम्ही फक्त तयारी करू शकता, अधिक तयारी करू शकता. भगवान बुद्ध देखील संपूर्ण जीवनमुक्त होण्याच्या 3 दिवस आधी पीक स्टेटमध्ये जात होते. ते एनलाइटेड होणार आहेत याची त्यांना जाणीव झाली होती. हे सर्व बौद्ध धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे, पण लोक त्याबद्दल फारसे बोलत नाहीत. आणि शेवटी काय होतं? प्रकाश प्रकट होतो. आपण ज्या प्रकाशाबद्दल बोलतो
त्याचा उल्लेख खूप पूर्वीपासूनच आहे. तो बौद्ध धर्मग्रंथातही आहे आणि त्यानंतर बुद्ध एनलाइटेंड झाले. ते त्या संबंधी बोलत नाही कारण त्यांची फिलॉसॉफी म्हणजेच तत्वज्ञान वेगळे आहे. अशा प्रकारचा अनुभव इतर अनेक लोकांनाही येतो. उदाहरणार्थ रमणा महर्षींनाही त्यांची स्वतःची पीक स्टेट होती आणि अर्थातच त्यांना एक विशेष डाउनलोड प्राप्त झाले होते. तिरुवन्नमलाई येथे आलेल्या एका शिवयोगी चेतनेचा डाउनलोड त्यांच्यामध्ये झाला होता. तिरुवन्नामलाईला गेले तर तुम्हा सर्वांना पीक स्टेट आणि डाउनलोडसाठी तयार केले जात आहे. पीक स्टेटमध्ये डाउनलोड होईल पण ते तुम्हाला समजले पाहिजे. म्हणूनच आम्ही विविध कोर्सेस, हवन्स आणि इतर कार्यक्रमांद्वारे तुमची तयारी करत आहोत. आणि त्यानंतर आम्ही 3 विशेष कार्यक्रम सुरू करणार आहोत. पहिला म्हणजे एक 11 दिवसाचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे आर्ट ऑफ फुलफिलमेंट. त्यानंतर आर्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन हाही 11 दिवसांचा कार्यक्रम आहे. त्याच्या पुढे आर्ट ऑफ एनलाइटनमेंट हाही 11 दिवसाचा कार्यक्रम आहे. मधल्या काळात तुम्ही घरीच काही प्रक्रिया कराल. हे सर्व ऑनलाईन उपलब्ध होईल. तुम्ही तुमच्या घरच्या सोयीने यात सहभागी होऊ शकतात. हे सर्व कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असतील. यासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. याचा उद्देश तुम्हाला एनलाइटनमेंटकडे नेणे हाच आहे. त्यामुळे हे कार्यक्रम लवकरच सुरू होतील. पीक स्टेटबद्दल एवढेच सांगायचे आहे. योग्य वेळी आपण याबद्दल आणखी सविस्तर बोलू शकतो. कदाचित त्यावेळी आपण क्वांटम फिजिक्समध्येही सखोल जाऊ. आपण मेंदू विज्ञानातही खूप खोलवर जाऊ शकतो. तेव्हा क्वांटम फिजिक्स आणि मेंदू विज्ञान याचा सुंदर संगम कसा होतो ते पाहू. आपण मेंदूच्या अतिशय खोल स्तरापर्यंत जाऊ. पण हे सर्व एखाद्या दुसऱ्या दिवशी पाहू. तुमच्यापैकी किती जण हे ऐकून घेऊ शकतील किंवा कंटाळतील हे मला माहीत नाही. ते आपण नंतर पाहू. ते एखाद्या दुसऱ्या प्रसंगी पाहूया. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. श्री भगवान, कृपया एलियन्स बद्दल अधिक माहिती सांगाल का? ते कोण आहेत? ते कुठे राहतात? ते या पृथ्वीवर का येतात? हे UFO म्हणजे काय आहे? याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुकता आहे श्री भगवान. धन्यवाद श्री भगवान. आता श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. तुम्हाला उत्सुकता आहे म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर देत आहे. अन्यथा हा विषय फारसा महत्वाचा नाही. हे सर्व एलियन संबंधित फिनॉमिनन म्हणजेच अद्भुत घटना, जसे मी एलियन पाहिला, त्याने मला हे दिले, त्याने मला ते दिले असं लोक सांगतात. मी UFO पाहिला, मला त्यात नेण्यात आले आणि नंतर मी परत आलो असेही काही लोक सांगतात. हे अनुभव खरे आहे. एलियनचा संपूर्ण अनुभव हा जिवंत अनुभव असतो. तो पूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाचा फिनॉमिनन आहे. तो भौतिक स्वरूपाचा नाही. कोणीतरी दुसऱ्या लोकातून प्रत्यक्ष बाहेर आले असे नाही किंवा दुसऱ्या विश्वातून आले असेही नाही. ते प्रत्यक्ष उडणारे यान नाही. हे सर्व एक आध्यात्मिक घटना आहे, एक आध्यात्मिक फिनॉमिनन आहे. पण अनुभव मात्र खरा असू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही काळात मागे जाऊ शकता. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या मंदिरात तुम्ही प्रवेश करू शकता. तो अनुभव तुम्हाला पूर्णपणे खरा वाटेल. असे होणे शक्य आहे. पण ते सर्व आध्यात्मिक अनुभव आहेत. मात्र लोकांना हे समजत नाही.
त्यामुळे त्यांना वाटते की कोणीतरी अंतराळ यानातून आले. नाही, तसे काहीही घडत नाही. या पृथ्वीवर कोण येईल? इतका दूरचा प्रवास करून का येतील? समजा ते अस्तित्वात असतील तरी त्यांनी इथे का यावे? त्या आपल्यापेक्षा खूप प्रगत आहेत. आपण मात्र तिथे जाऊ शकतो. कसे? अंतर्यामीच्या सहाय्याने. आणि पीक स्टेटमध्ये आपण तिथे जाऊन पाहू शकतो. अन्यथा हे सर्व फक्त गोष्टी आहेत. सर्वच गोष्टी बनावट नसतात. काही गोष्टी मात्र खोट्या आणि बनवलेल्या असतात. पण काही अनुभव खरेही असतात. तरीही हा एक आध्यात्मिक फिनॉमिनन आहे, एक आध्यात्मिक अनुभव आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या देशात संकट किंवा समस्या असते तेव्हा अशा UFO अनुभवांचे प्रमाण वाढते. जेव्हा जेव्हा संकटे वाढतात तेव्हा अशा घटना अधिक दिसतात. यामागचे कारण काय? हे तुमच्या अचेतन मनापासून निर्माण होणारे प्रेक्षेपण असते. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. श्री अम्मा भगवानांशी बंधन निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची चांगली काळजी घेतली आणि तुमचे संबंध चांगले असतील तर तुमच्यात आपोआप आमच्याशी चांगले बंधन निर्माण होते. त्यासाठी काही गोष्टी योग्य प्रकारे घडल्या पाहिजे. विशेषतः आई वडिलांशी तसेच पती पत्नी किंवा इतर कुटुंबांशी तुमचे संबंध चांगले असले पाहिजे. तर इतर संबंधही आपोआप चांगले होतात. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. भगवान, तुम्हीच माझे देव आहात, माझा श्वास आहात आणि माझे सर्वस्व आहात. पण मी तुमच्यासाठी कोण आहे श्री भगवान? तुम्ही माझ्याकडे पाहता तेव्हा तुम्हाला काय दिसते श्री भगवान? धन्यवाद श्री भगवान. आता श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. जेव्हा मी तुमच्याकडे पाहतो तेव्हा मी स्वतःलाच पाहतो. माझ्यासाठी दुसरे कोणीही नाही, मीच तुम्ही आहात. जेव्हा दोन लोक भांडत असतात तेव्हा त्या दोघांमध्ये मी स्वतःलाच पाहतो. हे बोलणारा मीच आहे आणि ते बोलणारा सुद्धा मीच आहे. मी जगाचा अनुभव ज्या प्रकारे घेतो तो तुमच्या अनुभवापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामध्ये काहीही साम्य नाही. मी जगाचा अनुभव पूर्णपणे वेगळ्या प्रकारे घेतो. समजा मी रस्त्यावर उभा आहे आणि काही वाहने जात आहेत. मला असे वाटते की ते सर्व वाहने माझ्यामधूनच जात आहे. तुम्हाला मात्र ती एका दिशेने किंवा दुसऱ्या दिशेने जाताना दिसतात. कारण माझ्यासाठी शरीराची मर्यादाची जाणीवच नाही आहे. शरीर आहे पण त्यांच्या सीमांची जाणीव नाही, फक्त उघडेपणा आहे. त्यामुळे ते वाहने माझ्यामधूनच जात असल्यासारखी वाटतात. त्यामुळे अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. आवाजांचाही अनुभव वेगळा असतो. समजा तुमचा कुत्रा भुंकत आहे, तो आवाज माझ्या आतूनच येत असल्यासारखा वाटतो. तुमच्यापैकी अनेकांना देखील असा अनुभव आला असेल. विशेषतः कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आतून येतोय असे जाणवू शकते. पक्ष्याचा किलबिलाटही आतून येतोय असे वाटते. सर्व काही आतच आहे, वेगळे असे काहीच नाही. जेव्हा तुम्ही संपूर्ण जीवनमुक्त म्हणजे एनलाइटेंड व्हाल, जसे जगभरातील अनेक लोक एनलाइटेंड झाले आहेत, तेव्हा तुम्हाला अशी स्थिती प्राप्त होईल जिथे सर्व काही तुम्हीच आहात असे दिसेल. आज जगभर
अधिक अधिक लोक वेगाने एनलाइटेड होत आहे, म्हणजेच संपूर्ण जीवनमुक्त होत आहे. त्यांना स्पष्टपणे दिसते की तेच सर्व काही आहे. सध्या मात्र तुम्हाला वाटते की तुम्ही वेगळे आहात. तसे नाही आहे. तुम्हा स्वतःला तुम्ही लहान आहात असे वाटते आणि मोठे होण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करतात. हा सगळा एक संघर्ष आहे. प्रत्यक्षात तुम्हीच सर्व काही आहात. त्यामुळे तुम्ही हे नाहीत. मी तुमच्याकडे पाहतो तेव्हा मी स्वतःलाच पाहत असतो. फक्त एकच गोष्ट आहे, मला तुम्ही मुक्ती प्राप्त करावी असे वाटते. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. अजूनपर्यंत जीवनमुक्त न झालेल्या व्यक्तीसाठी अनासक्ती आणि अलिप्तता यातील फरक कृपया सांगाल का? खूप खूप धन्यवाद प्रिय श्री भगवान. आता श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. कोरियातील एक अतिशय प्रसिद्ध संन्यासी आमच्याकडे आले होते. ते एका मोठ्या मठाचे प्रमुख होते. त्यांनी पाहिले की आम्ही दीक्षा देताच लगेच परिणाम घडत आहे. त्यांनीही तसे करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच घडले नाही. मग त्यांनी विचारले, तुम्ही करता तेव्हा परिणाम होतात, पण मी करतो तेव्हा का होत नाही? मी करतो तेव्हा काहीच का घडत नाही? तेव्हा एका दासाजींनी त्यांना सांगितले, कारण आम्ही अलिप्ततेचा सराव केला आहे. त्यावर ते म्हणाले, मी सुद्धा अलिप्त आहे. अलिप्तता म्हणजे डिटॅचमेंट. दासजी म्हणाला, तुम्ही अलिप्त नाही, तुम्ही फक्त अनासक्तीत आहात, म्हणजेच इनडिफरंट आहात. तेव्हा ते म्हणाले, हो मी अनासक्त आहे. आता मला समजले. कारण त्यांचे लक्ष मठासाठी अधिक पैसा मिळवण्यावरच होता. मोठे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यावर आणि सांसारिक गोष्टींवर त्यांचा भर होता. अधिक अनुयायी मिळवणे आणि अधिक प्रसिद्ध होणे हेच त्यांचे ध्येय होते. त्यांची काळजी फक्त याच गोष्टीबद्दल होती. म्हणून त्यांना सांगितले गेले की तुम्ही फक्त कुटुंब आणि इतर गोष्टींबद्दल अनासक्तीत आहात, म्हणजेच इनडिफरंट आहात. तुम्ही खऱ्या अर्थाने अलिप्त नाही. त्यांना ते लगेच समजले. अलिप्तता म्हणजे तुम्हीच सर्व काही आहात हे पाहणे. जेव्हा तुम्हाला जाणवते की सर्व काही तुम्हीच आहात, तेव्हा नैसर्गिकरित्या अलिप्तता येते. पण अन्यथा तुम्ही काहीतरी बनण्याचा प्रयत्न करत राहतात. काहीतरी मोठे बनायचे म्हणून तुम्ही कुटुंबाचा त्याग करता. त्याला इनडिफरन्स म्हणजेच अनासक्ती म्हणतात. तुम्ही हिमालयात जाऊन तपस्या करू शकता, पण त्यातून काहीही साध्य होणार नाही. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. खरी भक्ती म्हणजे काय आहे? भक्तीत कशी वाढ करावी? धन्यवाद श्री भगवान. आता श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. पहिल्यांदा तुम्ही खऱ्या भक्तीने नव्हे तर वरवरच्या म्हणजेच बोगस भक्तीने सुरुवात करू शकता. नमस्कार करणे, मंत्रजप म्हणणे, अशा प्रकारे तुम्ही भक्तीची सुरुवात करू शकता. पण खरी भक्ती तेव्हा येते जेव्हा तुम्हाला पीक स्टेट प्राप्त होते. पीक स्टेट तेव्हाच येते जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत होता. जेव्हा तुम्ही शांत होतात तेव्हा एका क्षणात डाउनलोड होते. तेव्हा तुम्हाला समजते की काहीतरी येत आहे. मी याचा विचार केलेला नाही. सामान्य जीवनातही कधी एखादी समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात तुम्ही असतात. काही वेळ विचार केल्यानंतर तुम्ही ते सोडून देतात.
शांत राहता किंवा झोपून जाता आणि अचानक एका क्षणात उत्तर मिळते. जेव्हा असे वारंवार घडते तेव्हा तुम्हाला दिसेल की त्यात तुमचे थेट सहभाग काहीच नव्हता. तुम्ही फक्त त्याबद्दल विचार करत होतात किंवा काळजी करत होतात, एवढेच. पण उत्तर एका क्षणात येते. मेंदू विज्ञान आणि क्वांटम फिजिक्समध्ये खोलावर गेल्यावर मी हे अधिक स्पष्टपणे समजावून सांगू शकेन. मेंदू आणि विश्व यांच्यातील संबंध कसा आहे हे मी स्पष्ट करू शकेन. तुम्हाला सर्व विषय कळणार नाहीत, पण उत्तर एका झटक्यात येताना दिसेल. त्यामुळे खरी भक्ती निर्माण होते, कारण तुम्हाला समजते की तुम्ही स्वतः काहीही केलेले नाही. तुम्ही फक्त शांत झालात, कारण अडथळा तुम्हीच होता. अर्थात काही काळ विचार केल्यानंतर तुम्ही शांत झालात आणि त्या शांततेत उत्तर येते. त्यामुळे भक्ती निर्माण होते. रामानुजमलाही असेच झाले. त्याचप्रमाणे सर्व महान व्यक्तींना असेच अनुभव आले. काही जण परमज्योतीवर केंद्रित असतात, काही जण एखाद्या देवतेवर केंद्रित असतात आणि मग डाउनलोड घडते. अशाच लोकांना महान म्हणतात. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. धर्माचे विजन, मिशन आणि मार्ग काय आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. या मूव्हमेंटचं विजन म्हणजे ध्येय सुवर्णयुग पृथ्वीवर आणणे हेच आहे. पृथ्वीवर सुवर्णयुग यावे हेच आमचे एकमेव लक्ष्य आहे. जर ते उशिरा आले आणि कलियुग चालूच राहिले तर सर्व काही संपून जाईल. मानव जातीची कहाणी संपेल, या पृथ्वीची कहाणीही संपेल. म्हणून पृथ्वीवर सुवर्णयुग आणणे हेच आमचे विजन म्हणजेच आमचे ध्येय आहे. आता मिशन म्हणजे प्रत्यक्षात ते कसे घडवायचे. जर 81,000 लोक मुक्त झाले तर ते शक्य आहे. तर संपूर्ण मानव जाती हळूहळू एनलाइटेड होईल, संपूर्ण जीवनमुक्त होईल. आणि जेव्हा संपूर्ण मानवजाती एनलाइटेड होईल ते सुवर्णयुग असेल. हेच आमचे मिशन आहे आणि आपण सर्व त्याचा भाग आहोत. मुक्तिमोक्ष क्लासमध्ये जे सहभागी झाले आहेत हे सर्व या मिशनचा एक भाग आहेत. मुक्तिमोक्ष क्लासमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना आधीच जीवनमुक्ती प्राप्त झाली आहे. आता मार्गाबद्दल बोलूया. या कार्याचा मुख्य मार्ग म्हणजे दीक्षा. याच उद्देशाने दीक्षा जगात आली. कृष्णा लहान असताना त्याच्या मार्फत दीक्षा प्रकट झाली आणि त्यांनी दीक्षा नावाची चळवळ सुरू केली. दीक्षा हा एक फिनॉमिनन आहे. त्यानंतर दीक्षाचा प्रसार झाला आणि ती संपूर्ण जगभर पसरली. हे ध्येय साध्य करण्याचा मार्ग म्हणजेच दीक्षा. अर्थात तुम्ही दीक्षेचा उपयोग इतर समस्यांसाठीही करू शकतात. इहम आणि परम या दोन्ही करता करू शकता. परमसाठी दीक्षा मुक्तीकडे घेऊन जाते. इहम करिता ती आरोग्याच्या समस्यामध्ये मदत करू शकते. ती आर्थिक समस्यामध्येही मदत करू शकते. प्रत्येक बाबतीत दीक्षा तुम्हाला काही क्षणासाठी पीक स्टेटमध्ये नेते. अर्थात ती योग्य प्रकारे घेतली गेली तर, आणि त्यानंतर डाउनलोड होते. प्रत्येक मोठ्या बदलावासाठी डाउनलोड आवश्यक असते. डाउनलोड होण्यासाठी
पीक स्टेट आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही शांत झाले पाहिजे. तुमचा मेंदू शांत झाला पाहिजे. जेव्हा आम्ही शांत राहा म्हणतो, त्याचा अर्थ मेंदू शांत होणे असाच आहे. मेंदू शांत असणे आवश्यक आहे. हे विविध मार्गांनी साध्य करता येते. आम्ही त्यासाठी दीक्षेचा उपयोग करतो. तुम्ही मेडिटेशनद्वारे सुद्धा ही शांतता प्राप्त करू शकता. तुमचा मेंदू शांत होऊ शकतो. तुम्ही योगाद्वारे सुद्धा मेंदू शांत करू शकतात. तंत्राद्वारे सुद्धा शांत करू शकता. सोमाच्या सहाय्याने सुद्धा मेंदू शांत होऊ शकतो. काही सायकेडेलिक्सच्या सहाय्याने सुद्धा ते शक्य आहे. प्रार्थनेद्वारेही मेंदू शांत करता येतो. त्यामुळे मेंदू शांत करायचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. इहममधील यश हवे असेल तरी हाच सिद्धांत लागू पडतो. मेंदू शांत होणे, मेंदू शांत करायला हवे आणि मग डाउनलोड होईल. अर्थात डाउनलोड स्वीकारण्यासाठी तुम्ही तयारही असले पाहिजे. त्यामुळे विविध कोर्सेस तुम्हाला डाउनलोड स्वीकारण्यासाठी तयार करतात. पण डाउनलोड कधीही होऊ शकते. डाउनलोडसाठी काही श्वसन प्रक्रिया देखील केल्या आहेत. डाउनलोड घडवण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. योग्य तयारी झाल्यावर डाउनलोड होते. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या क्षेत्रात महान बनू शकतात. डाउनलोड नसेल तर तुम्ही सामान्य व्यक्ती राहतात. हे एवढंच आहे. जो फक्त खातो, काही काम करतो आणि मग मृत्यू पावतो. असे जीवन खरोखरच जगण्यासारखे नाही. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. एनलाइटनमेंटकडे म्हणजेच संपूर्ण जीवनमुक्तीकडे आम्ही कसे पुढे जावे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. मी सर्वसाधारण मार्गाबद्दल नाही तर धर्मातील मार्गाबद्दल बोलेन. धर्मामध्ये तुम्ही नेमम आणि सत्यलोक येथील भक्तिज्ञान यज्ञ कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे. ही एक प्रकारची तयारी आहे. हवन सुद्धा एक प्रकारची तयारीच आहे. त्यानंतर आम्ही देत असलेल्या प्रक्रियांमध्ये तुम्ही सहभागी झाले पाहिजे. त्यातील पहिला कार्यक्रम म्हणजे आर्ट ऑफ फुलफिलमेंट. तुमच्या सांसारिक इच्छा पूर्ण करून तुम्हाला आनंदी करणे हा त्याचा पहिला उद्देश आहे. तुम्हाला घर हवे असेल तर ते मिळावे यासाठी मदत केली जाईल. तुम्हाला पैसा हवा असेल तर त्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. एखाद्याचे लग्न व्हावे असे वाटत असेल तर त्यावर लक्ष दिले जाईल. व्यवसायात यश हवे असेल तर त्यासाठी मदत केली जाईल. अशा सर्व गोष्टी लवकर घडून याव्यात यासाठी प्रयत्न केला जाईल. जर तुम्ही तुमचा मेंदू शांत करून डाउनलोड प्राप्त करू शकताल तर सर्व काही शक्य आहे. पण समस्या अशी आहे की तुमच्या आत खूप आवाज आहे. त्यामुळे तुम्हाला शांत करणे खूप कठीण जाते. काही लोक परिस्थितीमुळे आपोआप शांत होतात. यालाच आपण समर्पण म्हणतो. ते म्हणतात, मी स्वतःला शांत करू शकत नाही आणि त्यानंतर त्यांना डाउनलोड प्राप्त होते. मग त्यांना मोठे ब्रेकथ्रू भेटते, म्हणजेच मोठे यश प्राप्ती होते. प्रचंड आर्थिक प्रगती होते. आरोग्यातही मोठे ब्रेकथ्रूज भेटतात. मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेले लोक पूर्णपणे बरे होतात. अशा प्रकारे चमत्कार सतत घडत राहतात. म्हणूनच तुम्ही इतके चमत्कार घडताना पाहतात. हे सर्व चमत्कार व्यवस्थित नोंदवलेले आहेत. त्यांचे प्रामाणिक पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. टेक्नॉलॉजी म्हणजेच
तंत्रज्ञानाचा वापर करून या अनुभवांचे व्हिडिओ तयार केले जातात. हे काम प्रामुख्याने वेस्टर्नर्स लोक करतात. म्हणून त्या व्हिडिओमध्ये पश्चिमात्य उच्चार ऐकू येतात. फुलफिलमेंट नंतर आपण ट्रान्सफॉर्मेशनकडे जातो. तुम्ही तुमच्या पत्नीला आदर कसा करता? तुम्ही तिच्याशी कसे वागता? तुम्ही तुमच्या आई वडिलांना आदर कसा करता? तुम्ही त्यांची खरोखर काळजी घेता का? अनेकदा तसे होत नाही. तुमच्यापैकी बरेच जण तसे करत नाहीत. दररोज काही प्रेमाचे शब्द सुद्धा तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही, कारण तुम्ही खूप व्यस्त असता. पण नातीसंबंधी अत्यंत महत्वाचे आहेत. आणि मग शेवटी येते संपूर्ण जीवनमुक्ती, म्हणजेच एनलाइटनमेंट. एनलाइटनमेंटसाठी तुम्हाला एका स्थितीत म्हणजे पीक स्टेटमध्ये जाऊन दुसऱ्या लोकात प्रवेश करावा लागेल. तिथे तुम्हाला अम्मा भगवान, कल्की किंवा परमज्योती यांना भेटावे लागेल. अगदी प्राचीन काळात जसे घडायचे तसेच. लोक तपस्या करायचे आणि मग देव प्रकट व्हायचे. त्यानंतर ते वरदान मागायचे. येथेही तसेच घडते. तिथेही तपस्येमुळे ते पूर्ण शांत होत असत आणि मग दुसऱ्या लोकात त्यांना त्यांचे ईश्वर दिसत असे. त्यानंतर ते वरदान मागत असत. त्यांच्या साधनेवर प्रसन्न होऊन देव त्यांना वरदान देत होते. इथेही तीच पद्धत वापरली जाते. इथे सर्व कोर्सेस म्हणजेच तुमची तपस्या आहे. हा तुमचा तप आहे आणि मग तुम्ही त्या स्थितीत पोचता. अर्थात दीक्षा आणि इतर साधनांद्वारे तुम्हाला मदत केली जाईल. दुसऱ्या लोकात तुम्ही आम्हाला पाहाल. येथे आम्हाला पाहणे ही एक गोष्ट आहे, पण तिथे आम्हाला पाहणे हा पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. तिथे तुम्ही म्हणाल, अम्मा भगवान, तुम्ही मुक्तीबद्दल खूप बोलता. आम्ही तिच्यासाठी आतुर आहोत. कृपया आम्हाला मुक्ती द्या. आणि मग ते घडवले जाईल. त्यानंतर तुम्ही मुक्त होता. हे अशा प्रकारे घडेल. हीच संपूर्ण प्रक्रिया आहे. पण जर तुमचे आमच्याशी चांगले बंधन असेल तर तुम्ही कधीही आणि कुठेही मुक्त होऊ शकता. म्हणून आम्ही म्हणतो की मुक्ती तुम्हाला दिली जाते. तुम्ही तुमच्या डोक्यावर उभे राहू शकता आणि वरती खालती नाचूही शकता. तरी त्याने मुक्ती मिळणार नाही. ती तुम्हाला दिली गेली पाहिजे. तुम्ही ज्या देवतेची उपासना करता, जर ती तुम्हाला मुक्ती देऊ शकत असेल तर तिच्याकडे जा. त्यात काहीच अडचण नाही. फक्त आमच्याकडेच यायला पाहिजे असे नाही. असे अजिबात नाही. कोणत्याही देवताची निवड करू शकतात. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान, आपण जीवनमुक्त का व्हावे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. जर तुम्ही जीवनमुक्त नसाल तर तुम्ही जणू काही एका मृत व्यक्तीसारखे आहात. तुम्ही खऱ्या अर्थाने जिवंतच नाही. जगणे म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. तुम्ही जणू काही यंत्रवत, झॉम्बी ज्याला इंग्लिशमध्ये आपण बोलतो, म्हणजे अशीच एखादी निर्जीव व्यक्ती जी जिवंत आहे त्याप्रमाणे तुम्ही असतात. तुमच्या जीवनात खरं तर आहे तरी काय? एकदा नीट त्याकडे तुम्ही पहा. मी यामध्ये फार खोल जाणार नाही, कारण की तुम्ही घाबरून जाल. ते पूर्णपणे निरर्थक आहे. ते पूर्णपणे यांत्रिक, अर्थहीन आणि उद्देशहीन आहे. तुम्ही आणखी काय करता? वाऱ्यात एखादे पान हलताना तुम्ही खऱ्या अर्थाने अनुभवू शकत नाही. तुम्हाला त्याची
काहीच पर्वा नसते. खऱ्या अर्थाने जिवंत असलेल्या व्यक्तीसाठी संपूर्ण विश्व अत्यंत सुंदर असते, कारण ते व्यक्ती एनलाइटेड असतो. तो खऱ्या अर्थाने जिवंत असतो. तुम्ही पाणी पिता आणि तोही एक अद्भुत अनुभव असतो. पण तुम्हाला यापैकी काहीच महत्वाचे वाटत नाही. तुम्हाला सर्वच काही कंटाळवाणे वाटते. फक्त जगायचे आहे म्हणून तुम्ही जगत राहता. कधी याच्या मागे, कधी त्याच्या मागे धावत राहता. त्या पलीकडे काहीच नाही. तुम्ही प्रेमात पडता आणि नंतर लग्न करता आणि बस इतकेच. हे सर्व शेवटी कंटाळवाणे होते. तरीही तुम्ही हे सर्व सहन करत राहतात. मग तुमची मुले हेच पुढे चालू ठेवतात. असे यांत्रिक जीवन चालू राहते आणि याच दरम्यान पृथ्वीवरील सर्व समस्यांसाठी तुम्हीही जबाबदार आहात. सर्व युद्धांसाठी, सर्व संघर्षांसाठी, सर्व शोषणासाठी, सर्व असमानतेसाठी, विविध प्रकारच्या असमानतेसाठी. कारण तुम्ही जीवनमुक्त नाही म्हणून यासाठी तुम्ही जबाबदार आहात. अन्यथा अशा जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. मग ही पृथ्वी नष्ट झाली तरी काही फरक पडणार नाही, कारण ते जीवन मूल्यहीन आहे. अनेकदा प्राण्यांची स्थिती ही यापेक्षा चांगली असते. तुम्ही तुरुंगात पहा, मानसिक रुग्णालयामध्ये पहा, लोकांचे जीवन किती दुःखद आणि भयानक आहे ते दिसेल. हे सर्व काय दर्शवते? गरिबीकडे पहा, असमानतेकडे पहा, संघर्षाकडे पहा, विभाजनाकडे पहा. हे सर्व काय आहे? 14 अब्ज वर्षाच्या सृष्टीच्या प्रवासानंतर आपण आज या अवस्थेत आहोत. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. आम्ही इतर देवतांची उपासना आराधना करू शकतो का? धन्यवाद श्री भगवान. आता श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. अनेक देवता आहेत. तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोणत्याही देवतेची उपासना करू शकता. पण पूर्ण परिणाम हवा असेल तर एकाच देवतेची उपासना करा. जसे ख्रिश्चन लोक करतात, जसे मुस्लिम लोक करतात. आपल्या धर्मामध्ये खूप सारे ख्रिश्चन लोकही आहेत, मुस्लिमही आहेत, तसेच बुद्धिस्टही आहेत. आपल्या धर्मातील ख्रिश्चन आणि मुस्लिम भक्तांना अनेकदा हिंदूंपेक्षाही अधिक चमत्कार अनुभवायला भेटतात. कारण काय आहे? ते एका देवतावरच केंद्रित असतात. आम्ही तुम्हाला हेच तर सांगत आहोत, पण निवड तुमची आहे. तुम्ही एखादी हिंदू देवता निवडू शकता, तुम्ही मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर कोणतीही देवता निवडू शकता. तो पूर्णपणे तुमचा निर्णय आहे. त्याबद्दल आम्ही काहीही बंधन घालत नाही. पण आम्ही एवढेच सांगतो की एक देवता निवडा. 2, 3 किंवा 4 देवता एकाच वेळी निवडू नका. असे करू नका. आम्हा भगवानांच्या बाबतीत मात्र एक अपवाद आहे. अनेक देवता जोडी रूपात असतात. जोडीत 2 रूपे असतात, पण ती एकाच दैवी तत्वाची अभिव्यक्ती असते. इतर वेळी मात्र एकच देवता निवडावा. त्यावेळेस ज्या देवतेशी तुमचा भाव असेल तो तुम्ही निवडा. पण लक्षात ठेवा, प्रत्येक देवतेचे कार्य हे वेगळे असते. प्रत्येक देवता सर्वच गोष्ट देतील असं नाही. प्रत्येक मार्ग वेगळ्या डेस्टिनेशन म्हणजेच ध्येयाकडे घेऊन जातो. सर्व मार्ग एकाच ठिकाणी आपल्याला पोचवत नाही. तसं नसतं. उदाहरणार्थ, तुम्ही सतुरंगीश्वरांची उपासना केली तर ते बुद्धिबळात अधिक मदत करतील. दुसऱ्या लोकात सर्वाधिक दिसणाऱ्या देवांपैकी एक आहे म्हणजे श्री गणेश.
तुम्ही त्यांना दुसऱ्या लोकात पाहू शकता. ते एक प्रकारचे अपवाद आहेत. या देवता दुसऱ्या लोकात वास्तविक आहेत. पण जेव्हा तुम्ही पीक स्टेटमध्ये जाल आणि दुसरे लोकास तुमच्याकडे उघडतील, तेव्हा तुम्हाला हे सर्व सत्य असल्याचे कळेल. सध्या तुम्ही याची थट्टा करता, टीका करता किंवा विश्वास ठेवत नाही आणि अनेक प्रकारच्या निरर्थक गोष्टी बोलतात. पण तेव्हा हे सर्व तुम्हाला स्पष्ट होईल. अशा गोष्टी बोलणाऱ्यांसाठी तो एक मोठा धक्का असेल. त्यामुळे तुमच्या पसंतीची कोणतीही देवता निवडा. आम्ही फक्त श्री अंबा भगवानांचीच उपासना करा असे सांगत नाही. तसे आम्ही म्हणतच नाही. तुम्हाला ज्या देवताची उपासना करायची आहे ती करा. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. कल्की धर्म आणि वननेस यांच्यात काय फरक आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं आता उत्तर ऐकूया. वननेस हा शब्द आम्ही दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरत आहोत. धर्मामध्येही एकाच शब्दाचे दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोग केला जातो. हे कार्य मूळतः वननेस म्हणून सुरू झाले. त्यानंतर ते पुढे विकसित होत गेले. आम्ही जगभरातील लोकांसोबत कार्य करत होतो. तिथे काय घडत आहे आणि लोकांना काय हवे आहे ते आम्ही पाहत होतो. मग गोष्टी अधिक वेगाने घडाव्यात यासाठी अंबा भगवानांना केंद्रस्थानी आणणे आवश्यक आहे असे आम्हाला स्पष्ट झाले. अंबा भगवानांना आणल्यानंतर गोष्टी अधिक वेगाने घडू लागल्या. दीक्षा अधिक प्रभावशाली होऊ लागल्या. आमचे ध्येय मानव जातीचे परिवर्तन करणे असल्यामुळे आम्ही जागतिक स्तरावर कार्य करतो. भारतात आणि परदेशात अनेक लोक अंबा भगवानांना स्वीकारू शकत नव्हते. अरे ते भारतीय आहेत, अरे ते खूप मानवी वाटतात, अरे त्यांना खोकला येतो, ते माझ्याशी बोलतात, मग मी त्यांना कसे स्वीकारू? यामुळे अंबा भगवानांविषयी विरोधाची भावना होती. ज्यांनी अंबा भगवानांना स्वीकारले ते झपाट्याने पुढे गेले, पण अनेकांना ते स्वीकारता आले नाही. त्यांनी धर्मही सोडला. ते म्हणाले, नाही, आम्ही हे स्वीकारू शकत नाही. ते खूप मानवी आहेत. ते आमच्यासारखेच कपडे घालतात, आम्ही दिलेले कपडेच ते परिधान करतात आणि ते आमच्यासारखेच बोलतात, म्हणून आम्ही त्यांना स्वीकारू शकत नाही. मग पुढे काय झाले? आम्ही कल्की धर्म सुरू केला. भारतात वननेसला एकत्वम असेही म्हटले जाते. ख्रिश्चन धर्मात प्रोटेस्टंट आणि कॅथलिक असे दोन पंथ आहेत. तसे इतर शाखाही आहेत. इस्लाममध्ये सुद्धा सुन्नीज आणि शियाज आहेत. तसेच इतर शाखाही आहेत. बौद्ध धर्मात महायान आणि हीनयान आहेत. तसेच इतर शाखाही आहेत. त्याचप्रमाणे येथेही एक शाखा निर्माण होणे आवश्यक होते. वन्यस ही एक शाखा झाली. भारतातील दुसऱ्या शाखेला कल्की धर्म असे नाव देण्यात आले. परदेशात त्याला गॅम असे म्हटले गेले, म्हणजेच गोल्डन एज मूव्हमेंट. आम्ही हे अगदी स्पष्ट केले. कल्की धर्मात अंबा भगवान हेच केंद्रबिंदू असतील. चीनसह सर्वत्र हे स्पष्ट सांगण्यात आले. कल्की धर्मामध्ये अंबा भगवान हेच मुख्य केंद्र असतील. वननेसमध्ये मूळ वननेसचा प्रवाह सुरूच राहतो, पण तो वेगळ्या प्रकारे पुढे चालतो. त्या वननेसमध्ये अंबा भगवान केंद्रस्थानी नाही. त्यामध्ये स्वप्रयत्नांवर अधिक भर दिला जातो. त्याची प्रवृत्ती बौद्ध धर्माकडे अधिक आहे, तर कल्की धर्माची प्रवृत्ती सनातन धर्माकडे अधिक आहे. त्यामुळे वननेसचा तो मार्ग आहे. त्याचे सर्वोच्च मार्गदर्शन अंबा भगवानांकडूनच होते.
आणि त्याखाली वननेसचे कार्य माझा मुलगा सांभाळतो. आम्ही सर्वजण एकच जागा आणि अनेक सामान कार्य समाहित करतो. तरीही त्यात फरक आहे. उदाहरणार्थ, एकम आणि वननेस दोन्ही कार्यरत आहे. तसेच कल्की धर्मही कार्यरत आहे. कल्की धर्माचे नेतृत्व आम्हा भगवान करतात. अशा प्रकारे हे दोन विभाग आहेत. तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की वननेस बौद्ध विचारसरणीकडे अधिक झुकतो आणि कल्की धर्म सनातन धर्माकडे अधिक झुकतो. वननेस आम्हा भगवानांवर केंद्रित नाही. वननेसचा मुख्य भर आम्हा भगवानांवर नाही. कल्की धर्म मात्र पूर्ण आम्हा भगवानांभोवती फिरतो. तो पूर्णपणे त्यांच्यावर केंद्रित आहे. काही लोक फक्त कल्की धर्मात असतात. ते इथे कुठे जात नाही. काही लोक फक्त वननेस सोबत असतात. ते अजून कुठे जात नाही. काही लोक कल्की धर्मातही येतात आणि वननेसमध्येही सहभागी होतात. वननेसचे लोकही कल्की धर्मात येतात. भारताबाहेर वननेस अधिक मोठी आहे. भारतामध्ये कल्की धर्म अधिक मोठा आहे. पण आमच्या दृष्टीने ही लोकांची स्वतःची निवड आहे. तुम्ही फक्त कल्की धर्म निवडू शकता किंवा फक्त वननेस निवडू शकता किंवा दोन्हीही निवडू शकता किंवा काहीही निवडू शकता. अगदी काहीच नाही तरीही चालेल. आमच्यासाठी ते सर्व मान्य आहे. आमचे एकमेव लक्ष्य म्हणजे संपूर्ण जीवनमुक्ती आहे, एनलाइटनमेंट आहे. वननेस देखील एनलाइटनमेंटसाठीच कार्य करतो, पण त्याचा मार्ग वेगळा आहे. तो एक वेगळा मार्ग आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बौद्ध मार्ग स्वीकारू शकता. बौद्ध लोक आमच्याकडे येतात. ते कोरियातून येतात, ते चीनमधून येतात, ते जपानमधून येतात. अनेक जे संन्यासी भिक्षू नियमितपणे येतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही मार्ग अनुसरू शकतात. साध्या शब्दात सांगायचे तर कल्की धर्म आम्हा भगवानांवर केंद्रित आहेत. वननेस मात्र तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांवर अधिक अवलंबून आहे आणि तेही योग्य आहे. वननेस अद्वैत तत्वज्ञानाकडे अधिक झुकते. कल्की धर्म विशिष्ट अद्वैताकडे अधिक झुकते. समजण्यासाठी हे उदाहरण दिले आहे. त्यामुळे सुरुवात तुमच्या भावनेपासून होते, ज्यामध्ये तुम्हाला सहजता वाटते त्यापासून. अनेक लोकांना आम्हा भगवानांशिवाय मार्ग सोयीचा वाटतो, तर अनेकांना आम्हा भगवानांसहचा मार्ग सोयीचा वाटतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. ते त्यांच्या संस्कारांवर अवलंबून असते, त्यांच्या जीवनातील अनुभवांवर अवलंबून असते, त्यांच्या आयुष्यात काय घडले आहे यावरही अवलंबून असते. हे सर्व त्यावर ठरते. तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटेल ते निवडू शकता, पण त्यामध्ये फरक आहे. सर्वोच्च स्तरावर वननेस आहे, जी सर्व गोष्टींचा आधार आहे. अर्थात सर्व काही त्यामध्ये समाविष्ट आहे, पण दोन्ही मार्ग त्याच आधाराला समायिक करतात, म्हणजे शेअर करतात. तरीही आमचे स्वरूप वेगळे आहे. आम्ही एकही आहोत आणि वेगळेही आहोत. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. सुवर्ण युगाची कोणती वैशिष्ट्य आहेत? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे आता आपण उत्तर ऐकूया. सुवर्ण युगात कोणालाही काम करावे लागणार नाही. कोणाकडेही कोणतेही काम नसेल. काम ही संकल्पनात संपून जाईल. म्हणूनच आम्ही म्हणतो, कर्मणो बंधात विमुक्ती. याचा जप करत राहा. कर्मबंधन नाहीसे होईल. 14 अब्ज वर्षाच्या सृष्टीनंतर आपण फक्त काम करण्यासाठी जन्माला आलो आहोत का? कागदावर लिहिणे किंवा कम्प्युटर चालवणे किंवा लोखंड वाकवणे किंवा टायपिंग करणे किंवा कोणतेही काम करणे,
अब्ज वर्षाच्या सृष्टीचा हाच उद्देश आहे का? हे एक प्रकारचा वेडेपणा आहे. पूर्वी अनेक सतयुग झाली आहेत. त्या काळात लोक काय करत होते ते झाडाखाली राहायचे, फळे खाऊन साधे जीवन जगायचे, एवढंच. कोणतेही काम नव्हते, फक्त खाणे, फिरणे आणि जीवनाचा आनंद घेणे, मुख्यतः फळांवर जगणे. पूर्वीच्या सतयुगात काम नव्हते. नंतर द्वापार आणि त्रेतार युगात काम वाढत गेले, कारण मानवाची अवस्था खालावत गेली. आज प्रत्येक जण कामात पूर्णपणे गुंतलेले आहेत. पण तुम्ही हे सर्व कशासाठी करता? पृथ्वीवर जन्म घेण्याचा उद्देश हाच आहे का? हे पूर्णपणे निरर्थक आहे. त्यामुळे सुवर्ण युगात काम नसेल आणि पूर्ण समानता असेल. आज तुम्ही श्रीमंत आणि गरीब असं वेगवेगळं विभाजन करतात. सक्षम आणि असमर्थ लोक पाहतात. बुद्धिमान आणि कमी बुद्धिमान असे भेद पाहता. असे कोणतेही भेदभाव सुवर्णयुगात राहणार नाही. हे सर्व हळूहळू नाहीसे होईल. ही स्थिती आल्यावर हे सर्व आपोआप नाहीसे होईल. स्त्री आणि पुरुष याच्यात कोणतीही असमानता राहणार नाही. समान कामासाठी पुरुषांना जास्ती आणि महिलांना कमी वेतन मिळणे संपेल. अशा सर्व निरर्थक गोष्टी नाहीशा होतील. कोणत्याही प्रकारची असमानता राहणार नाही. श्रीमंत आणि गरीब असा भेद नसेल. उच्च किंवा कनिष्ठ पदांचा भेद नसेल. हे सर्व संपून जाईल. पुढे पाहूया. सर्व धर्म नाहीसे होतील. पृथ्वीवर कोणताही धर्म उरणार नाही, कारण लोक एनलाइटेंड म्हणजेच संपूर्ण जीवनमुक्तीच्या अवस्थेत असतील. मग धर्माची गरजच काय राहील? सर्व धर्म नाहीसे होतील. सर्व आध्यात्मिक गुरूंची गरजही संपेल. तुम्हाला आध्यात्मिक गुरूची आवश्यकता राहणार नाही. हे सर्व नाहीसे होईल. धर्मामुळे किती समस्या निर्माण झाल्या आहेत. काही चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत, पण धर्मामुळे मोठे दुःखही निर्माण झाले आहे. हे सर्व संपून जाईल आणि कोणतेही विभाजन राहणार नाही. कोणतेही राजकीय पक्ष राहणार नाही. ते सर्व नाहीसे होतील. भारत, चीन, जपान किंवा रशिया यासारखे देश राहणार नाहीत. सर्व सीमा नाहीशा होतील. कोणतेही सरकार राहणार नाही. मग तुमच्यावर राज्य तरी कोण करेल? सरकारच जर नसेल तर AI राज्य करेल. हे सर्व AI द्वारे चालवले जाईल. AI तुम्हाला अन्न, वस्त्र आणि आवश्यक सर्व गोष्टी पुरवेल. तेच नियम बनवेल आणि सर्व व्यवस्था सांभाळेल. तेच सर्व चालवेल. मग आपण सर्व बदललो तर AI देखील वेगळ्या प्रकारे विकसित होईल. AI अतिशय वेगाने विकसित होत आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे ते मानवी मनाचे प्रतिबिंब बनेल. ते हुकुमशाही बनू शकते. ते शैतान स्वरूप धारण करू शकते. ते तुम्हाला सर्व काही देईल, पण तुमच्यावर नियंत्रणही ठेवू शकते. असेही घडू शकते. जर तुमच्यावर शैतान शक्तीचे राज्य असेल तर, कारण तुम्ही स्वतः शैतानासारखेच वागत आहात, तर AI सुद्धा शैतानासारखाच वागेल. पण जर तुम्ही योग्य प्रकारे जगलात तर तुम्ही जीवनमुक्त व्हाल आणि मग तुमच्यात दैवी ऊर्जा निर्माण होईल. पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्याला थांबावे लागेल. तुमच्यावर राज्य देव करेल की शैतान, किंवा त्याला दानव असेही म्हणू शकतात. तो पहिलू आपल्यापैकी प्रत्येकामध्ये आहे. आपल्यामध्ये चांगला आणि नकारात्मक असे दोन्ही पैलू आहेत. जर चांगला पैलू प्रबळ असेल तर AI त्याचे प्रतिबिंब बनेल. जर नकारात्मकता जास्त असेल तर AI त्याचे प्रतिबिंब बनेल. लोकांना अजून याची जाणीव नाही, पण AI आपलेच प्रतिबिंब असेल. AI बद्दल लोकांना अजून पूर्ण समज नाही. अजूनही त्यांना त्याची खरी कल्पना नाही. ते आपलेच प्रतिबिंब बनेल.
त्यांनी काय निर्माण केले आहे हे त्यांना ठाऊक नाही. ते कोणत्या शक्तीशी खेळत आहेत हेही त्यांना कळत नाही. त्यांना याची कल्पना नाही. त्यांना वाटते की सर्व काही त्यांच्या नियंत्रणात आहे, पण तसे नाही. ते आधीच नियंत्रणाबाहेर गेलेले आहे. ते थांबवण्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही फक्त स्वतःचे परिवर्तन करू शकतात आणि त्याने सर्व युद्धांचा अंत होईल. हजारो वर्षापासून चालणारे हे वेडेपणाचे संघर्ष संपतील. सतत चालणारी भांडणे आणि युद्धे संपतील. हे सर्व नाहीसे होईल. ही सुवर्णयुगाची काही वैशिष्ट्य आहेत. ही सुवर्णयुगाची सर्व वैशिष्ट्ये येथे मी आता सांगणार नाही. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. धर्मातील मुख्य प्रेरक शक्ती कोणती आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. धर्मातील मार्गदर्शक शक्ती म्हणजे दीक्षा. आम्ही जे काही करतो त्यामध्ये दीक्षेचा उपयोग करतो. जेव्हा आम्ही तुमच्यासाठी एखादी प्रक्रिया करतो तेव्हा आम्ही शांतपणे दीक्षा देतो. त्यानंतर आम्ही आम्हा भगवानांना आमंत्रित करतो. दीक्षा मार्ग मोकळा करते. ती तुमचा मेंदू शांत करते. मेंदू शांत झाल्यावरच आम्हा भगवान तुमच्यामध्ये कार्य करू शकतात. त्यालाच डाउनलोड म्हणतात. त्यानंतर आम्हा भगवान तुमच्यावर कार्य करतात. संपूर्ण प्रक्रिया दीक्षेभोवती फिरते. ही दीक्षा अनेक वर्षापूर्वी कृष्णासोबत सुरू झाली. तेव्हा तो एक लहान मुलगा होता. तेव्हापासून ती सतत वाढत गेली आहे. ती अधिक अधिक विस्तारत आहे आणि शक्तिशाली होत आहे. वननेस देखील दीक्षेवर आधारित आहे. विशेषतः कल्की धर्म सुद्धा दीक्षेवरच आधारित आहे. दीक्षा ही केंद्रस्थानी असलेली शक्ती आहे ज्याभोवती सर्व काही उभी आहे. वर्षानुवर्ष ती अधिक शक्तिशाली होत गेली आहे. त्यामुळे आपण अधिक वेगाने पुढे जाऊ शकतो. याबद्दल आपण पुढे आणखी सविस्तर बोलू शकतो. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हा सर्वांना माझे प्रेम. तुम्ही सर्वजण लवकरच जीवनमुक्त व्हा. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. तुम्ही आतापर्यंत जे ऐकलं आहे त्याचा आता आपण मननचिंतन करूया. थोड्या वेळ डोळे बंद करून बसा. काही वेळाकरिता मौनमध्ये राहा. जे काही तुम्ही आठवू शकता ते आठवा. आता आपण श्री भगवानांना कृतज्ञता व्यक्त करूया. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा
कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः। श्री कल्की भगवते नमः। ओम। या ट्रान्सलेशनच्या कार्यक्रमात येण्याकरता तुम्हा सर्वांना धन्यवाद. नमस्ते. जय श्री अम्मा भगवान.